हिचं नाव काय रे मागे घेते ना मागे त्याच संदर्भात आमदार श्री बालाजी खंडे यांच्या प्रकरणामध्ये सध्या आम्ही अधिकृत काही बोलू शकत नाही. वेळ आल्यानंतर उचित वेळ आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ. योग्य वेळी उचित वेळ आपल्याला सर्व माहिती देण्यात येईल. आरोपी निष्पन्न. थँक्यू सर. सर काय सांगाल चालू दिनांक 23 डिसेंबरला पोलीस स्टेशन कोळसेवाडी कल्याण येथे 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून हत्या बलात्काराचा गुन्हा 1190/24 कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी आहे विशाल गवळी वय वर्ष 30 राहणार कल्याण हा फरार होता. सदर आरोपीला गुन्हे शाखेचे घटक 3चे अधिकारी श्री शिंदे PI शिंदे त्यांचे सर्व सहकारी API उगल मुगले आणि त्यांची टीम, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे घटक 1चे अधिकारी, घटक 5चे अधिकारी, मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनिटचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या फरार आरोपीचा शोध घेतला, तपास केला. त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती, गोपनीय माहिती घटक 3च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या अनुषंगानं सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं. त्याचं वास्तव्यामध्ये तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, तिथले अंमलदार, स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट 3चे अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी. त्या अनुषंगानं तपासी अंमलदार यांनी माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यांना आरोपीला दिनांक 2 जानेवारीपर्यंत 8 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पत्नीला देखील त्यामध्ये अटक केलेली आहे. दोन्ही आरोपींना, आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाकडून त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली, त्याचबरोबर कुठं हत्या केली, कोणतं हत्यार वापरलं, अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, त्या अनुषंगानं कोळसेवाडी पोलीस सविस्तर तपास करते. या आरोपीला यापूर्वी जे जामीन मिळाले त्याला काही मेंटल सर्टिफिकेट जोडलं होतं असं कळलं नाही. कोणतं? विशाल गवळी या आरोपीला 2 वेळा जामीन मिळाला होता. यापूर्वी त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत विशाल गवळीवर. त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये काय आपण म्हणतात अशी त्याची बेल ऑर्डर किंवा काय बाकीचे वैद्यकीय कागदपत्र असतील तर त्याची आम्ही तपासणी करू. त्याची दहशत त्या एरियामध्ये खूप होती आणि ते बायका घाबरून जातात. तर अशा प्रकारे हे जामीन सुटलेले जे परत या अत्याचारामध्ये घटना घडतायत तर त्याला हे तपासणी पूर्ण होत नाही किंवा काय असं म्हणतो का की ते पुन्हा येऊन जामीन सुटतात आणि पुन्हा असे कृत्य करतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस असतील, तपासी अधिकारी असतील, त्याचा सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं चांगला तपास करतात. त्याला न्यायालयामध्ये आम्ही त्याला हजर करतो, त्याच्यावर दोषारोपपत्र जे दाखल करतो. संपूर्ण तपासाची प्रक्रिया पोलिसांकडून योग्य पद्धतीनं पार पाडली जाते. त्याच गोष्टी आता या 8 दिवसाचा जो रिमांड मिळालेला आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील. आता प्राथमिक तपासामध्ये अद्यापर्यंत कुठली माहिती नाही. पुढची सविस्तर माहिती तुम्हाला संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कोळसेवाडीचे अधिकारी तुम्हाला देतील. कस्टडीमधले काय मागण्यात आलेली आहे, म्हणजे काय अनुषंगाने तपास करायचा आणि त्या बेसिसवर मागितली?
पोलीस कस्टडी रिमांडमध्ये सदर आरोपीनं गुन्हा करताना कुठल्या ठिकाणी गुन्हा केलेला आहे, कोणता हत्यार वापरलेला आहे, कशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि इतर ज्या काही पुरावे आपल्याला त्याच्यामध्ये हस्तगत करायचे आहेत, आरोपीचा सहभाग कसा आहे, इतर कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, त्या अनुषंगाने पोलीस कस्टडी मागितली. पळून जाण्यात इतर कोणी मदत केली होती 31 ज्यावेळी ते गेले, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मद्यप्राशन केलेलं होतं का? सदर आरोपी पळून जाताना त्यानं कोणाकोणाशी संपर्क केलेला आहे का, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का, किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी आसरा दिला होता का, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार आहोत. त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल होते, गंभीर गुन्हे त्याच्यावर आधीच दाखल होते. त्याच्यात किती गंभीर गुन्हे आहेत आणि या संदर्भात काही तपास आधीच्या रेकॉर्ड त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याची सद्यस्थिती किंवा त्याबाबत इतर अधिकची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन तुम्हाला देईल. मद्यप्राशन करून मुलीवर अत्याचार झाले होते. त्या सर्व गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न करणार आहे. पोलीस कस्टडीमध्ये तो गुन्हा केल्यानंतर तो कुठं गेला, त्यानं काय काय गोष्टी केल्या, कुणाला भेटला, कुठं थांबला वगैरे, या सर्व गोष्टी तपासामध्ये आता निष्पन्न होतील. तेच मी मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये काही बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाची कागदपत्रे असतील त्याची पण आम्ही तपासणी करू. कोणाची त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना. जे काय हा गुन्हा संवेदनशील आहे, एक मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे. आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक असतील महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे. सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल जे काय असेल. आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून तर काय सांगणार चालू दिनांक 23 डिसेंबरला पोलीस स्टेशन कोळसेवाडी कल्याण येथे 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून हत्या बलात्काराचा गुन्हा 1190/24 कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी आहे विशाल गवळी वय वर्ष 30 राहणार कल्याण हा फरार होता. सदर आरोपीला गुन्हे शाखेचे घटक 3चे अधिकारी श्री शिंदे PI शिंदे त्यांचे सर्व सहकारी API उगल मुगले आणि त्यांची टीम, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे घटक 1चे अधिकारी, घटक 5चे अधिकारी, मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनिटचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या फरार आरोपीचा शोध घेतला, तपास केला. त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती, गोपनीय माहिती घटक 3च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या अनुषंगानं सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं. त्याचं वास्तव्य आम्हाला तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, तिथले अंमलदार, स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट 3चे अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी. त्या अनुषंगानं तपासी अंमलदारांनी माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यांना आरोपीला दिनांक 2 जानेवारीपर्यंत 8 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पत्नीला देखील त्यामध्ये अटक केलेली आहे.
तर हत्या कशा प्रकारे करण्यात आलेली आहे? एकत्रित भाषा अजून कोण आरोपी आहेत? दोन्ही आरोपींना आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाकडून त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली, त्याचबरोबर कुठं हत्या केली, कोणतं हत्यार वापरलं, अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, त्या अनुषंगानं कोळसेवाडी पोलीस सविस्तर तपास करते. या विशाल गवळी या आरोपीला यापूर्वी जे जामीन मिळाले त्याला काही मेंटलचं सर्टिफिकेट जोडलं होतं असं कळलं. नाही, कोणतं? विशाल गवळी या आरोपीला 2 वेळा जामीन मिळाला होता. यापूर्वी त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत विशाल गवळीवर. त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये काय आपण म्हणतात तशी त्याची बेल ऑर्डर किंवा काय बाकीचे वैद्यकीय कागदपत्र असतील तर त्याची आम्ही तपासणी करू. तर त्याची दहशत त्या एरियामध्ये खूप होती आणि ते बाहेर घाबरून जातात. तर अशा प्रकारे हे जामिना सुटलेले जे परत या अत्याचारामध्ये घटना घडतायत तर त्याला हे तपासणी पूर्ण होत नाही किंवा काय असं म्हणतो का की ते पुन्हा येऊन जामिना सुटतात आणि पुन्हा असे कृत्य करतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस असतील, तपासी अधिकारी असतील, त्याचा सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं चांगला तपास करतात. त्याला न्यायालयामध्ये आम्ही त्याला हजर करतो, त्याच्यावर दोषारोपपत्र जे दाखल करतो. संपूर्ण तपासाची प्रक्रिया पोलिसांकडून योग्य पद्धतीनं पार पाडली जाते. हत्या कशा प्रकारे केलेली काय? त्याच गोष्टी आता या 8 दिवसाचा जो रिमांड मिळालेला आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील. आता प्राथमिक तपासामध्ये अद्यापर्यंत कुठली माहिती नाही. पुढची सविस्तर माहिती तुम्हाला संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कोळसेवाडीचे अधिकारी तुम्हाला देतील. कस्टडी मधले काय मागण्यात आलेली आहे, म्हणजे काय अनुषंगाने तपास करायचा आणि त्या बेसिसवर मागितली? पोलीस कस्टडी रिमांडमध्ये सदर आरोपीनं गुन्हा करताना कुठल्या ठिकाणी गुन्हा केलेला आहे, कोणता हत्यार वापरलेला आहे, कशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि इतर ज्या काही पुरावे आपल्याला त्याच्यामध्ये हस्तगत करायचे आहेत, आरोपीचा सहभाग कसा आहे, इतर कुठल्या आरोपीचा सहभाग आहे का, त्या अनुषंगाने पोलीस कस्टडी मागितली. पळून जाण्यात इतर कोणी मदत केली होती एक्सप्रेस मधनं ज्यावेळी ते गेले, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मद्यप्राशन केलेलं होतं का? सदर आरोपी पळून जाताना त्यानं कोणाकोणाशी संपर्क केलेला आहे का, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का, किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी आसरा दिला होता का, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार आहोत. त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल होते, गंभीर गुन्हे त्याच्यावर आधीच दाखल होते. त्याच्यात किती गंभीर गुन्हे आहेत आणि या संदर्भात काही तपास आधीच्या रेकॉर्ड त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याची सद्यस्थिती किंवा त्याबाबत इतर अधिकची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन तुम्हाला देईल. मद्यप्राशन करून मुलीवर अत्याचार झाले होते. त्या सर्व गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न करणार आहे. पोलीस कस्टडीमध्ये तो गुन्हा केल्यानंतर तो कुठं गेला, त्यानं काय काय गोष्टी केल्या, कुणाला भेटला, कुठं थांबला वगैरे, या सर्व गोष्टी तपासामध्ये आता निष्पन्न होतील. तेच मी मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वी जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये काही बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाची कागदपत्र असतील त्याची पण आम्ही तपासणी करू. त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना. जे काय हा गुन्हा संवेदनशील आहे, 1 मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे. आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक असतील, महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे. सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल जे काय असेल. आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून पुलिस स्टेशन कोळसेवाड़ी के एरिया में 12 वर्ष की लड़की का जो अपहरण करके हत्या और बलात्कार का जो गुना दाखिल हुआ उसमें पुलिस स्टेशन में 1190/24 ये गुना दाखिल है. उसमें जो फरार आरोपी था विशाल गवड़ी, ये विशाल गवड़ी फरार था. उसके बारे में क्राइम ब्रांच के यूनिट 3 के ऑफिसर और बाकी यूनिट के भी ऑफिसर और अमलदार उसमें उसकी जांच कर रहे थे, उसका सर्च कर रहे थे. उसमें वो आरोपी विशाल गवड़ी बुल्ढाना डिस्ट्रिक्ट में गया ऐसा इंक्वायरी में और इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ. उसके बाद
यूनिट 3 के PI अजीत शिंदे, API उगल मुगले और उनके टीम ने साथ में उनके सपोर्ट में यूनिट 1 के इंचार्ज, यूनिट 5 के इंचार्ज, सेंट्रल यूनिट के इंचार्ज और प्रॉपर्टी सेल के इंचार्ज भी उनको सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट और बाकी सपोर्ट इन्वेस्टिगेशन में कर रहे थे। तो उनकी टीम ने उसको शेगांव बुल्ढाना में लोकेट किया और वहाँ के जो स्थानिक पुलिस है, शेगांव बुल्ढाना डिस्ट्रिक्ट के जो स्थानिक पुलिस है, उनके मदद से विशाल गवड़ी को शेगांव में ताबे में हमने लिया और आगे की कार्रवाई के लिए, लीगल एक्शन के लिए लोकल पुलिस स्टेशन कोलसेवाड़ी को हमने हैंडओवर किया। सर, आरोपी का बैकग्राउंड क्या है, क्या करता है? आरोपी की उम्र 30 साल है और वो जो है वहाँ पे मानपाड़ा में एक कंपनी में लेबर का काम कर रहा था। पत्नीला काय सहभाग होता काय? पत्नीला देखील तिचा अटक केलेला है, उसके वाइफ को भी हमने अरेस्ट किया, साक्षी को। उसका भी क्या रोल है वो आगे इन्वेस्टिगेशन में आ जाए। सर, उसका दहशत था, उसने पहले लड़की को छिड़कानी किया था, उसको धमकी दे लगा, कंप्लेंट किया, फिर हत्या कर दी जाएगी, ऐसा पहले सामने आया। उसके ऊपर इसके पहले 8 ऑफेंस रजिस्टर है, 8 गुना दाखिल है। उसके बारे में आपको पेपर्स देख के आगे लोकल पुलिस स्टेशन जानकारी दे दी। सर, ऐसे आरोपी भाग रहा था काफी, कहाँ से मिला आरोपी, किस प्रकार से उसने जो भागने के लिए किस लोग ने सपोर्ट किया, पुलिस के सामने चैलेंज थे काफी। वो आरोपी गुनाह करने के बाद थाना से बुल्ढाना डिस्ट्रिक्ट में गया, शेगांव में गया। उसके बाद वहाँ पे लोकल पुलिस के सपोर्ट से हमने क्राइम ब्रांच ने उसको गिरफ्तार किया है और उसको भागने के लिए किसने सपोर्ट किया है, कैसे भागा है, किसकी मदद ली है, उसका भी इन्वेस्टिगेशन होता है। सर, आरोपी पे किस तरीके से कार्रवाई की जाएगी ताकि भविष्य में आने वाले ऐसे कोई दूसरी बच्ची को तरह घटना न घटे, और समाज को क्या मैसेज करेगा आपके माध्यम से? मैं अभी इतना ही बोलता हूँ कि लोकल पुलिस स्टेशन कोलसेवाड़ी के पास तपास है, उसमें सब जो भी कुछ छोटे मोटे पुरावे वो सब फॉरेंसिक की मदद से, टेक्निकल एविडेंस है और साइंटिफिक एविडेंस है, वो सब अच्छे तरीके से तपास करके हम इसमें आगे की कार्रवाई लोकल पुलिस स्टेशन करेंगे। उसकी पत्नी की क्या भूमिका थी? उसको अभी अरेस्ट किया है, उसका क्या रोल है ये गुने में, उसके पत्नी का क्या रोल है वो भी तपास में निष्पन्न हो जाएगा। आरोपी मानसिक रोगी है क्या सर? उसकी भी जांच करेंगे। उसका 1 मिनट। हाँ सर, रेडी। माहिती होतं धन्यवाद। 7 ऑक्टोबर 2022ला पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये संदीप आडसूळ हे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात. त्यांच्यावर काही अज्ञात आरोपींनी फायरिंग केलं होतं. या घटनेला जवळपास 2 वर्ष उलटून गेली आहेत. या गुन्ह्यामध्ये जो समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमनं त्याच्यामध्ये समांतर तपास केला आणि गोपनीय माहिती आणि इतर तपासाच्या अनुषंगानं आतापर्यंत आपण 5 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये सदरच्या गुन्ह्यामध्ये संदीप आडसूळ याच्यावर यातील आरोपींनी फायरिंग केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्याला छातीमध्ये गोळी लागली होती, तो गंभीररित्या जखमी झालेला होता. 2 वर्षानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून युनिट 5नं सदरचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे. सध्या आम्ही 5 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांची पोलीस कस्टडी देखील आपल्याला मिळालेली आहे. याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का किंवा याच्या मागे कोणाचे काही सपोर्ट आहे का, मदत केलेली आहे का, तो सुद्धा आम्ही तपास याच्यामध्ये करणार. नाव समोर येतंय सर, इन्व्हेस्टिगेशनमध्ये शिवसेनेचं नगरसेवक वगैरे आहे का याच्यामध्ये? नाव येते का याच्यामध्ये? याच्यामध्ये आता 5 आरोपींना अटक केलेली आहे. या आरोपींना कोणी मदत केली आहे, सपोर्ट केलेला आहे का, याचा देखील आम्ही तपास करत आहोत. सर, इतना समय लगने का मुख्य कारण क्या है? संदीप आडसूळ हे जे फिर्यादी आहेत, जे जखमी आहेत, त्यांचा बांधकाम संबंधित व्यवसाय आहे आणि हे जे आरोपी आहेत, हे आरोपी सुद्धा बांधकामाचे जे साईट्स असतात, कन्स्ट्रक्शन साईट, तिथे हे काम करतात. त्यांचा आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता आणि त्या वादामधूनच त्यांची ही सदरची घटना घडलेली आहे आणि या आरोपींनी संदीप आडसूळ याच्यावर फायरिंग केलं. सर, हिंदी बता दीजिए. मराठी झालं. रिकव्हरी वगैरे सध्या आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये जे वापरलेले वेपन आहे, पिस्टल किंवा जो काही गावठी कट्टा वापरला असेल तो रिकव्हर करणार आहे. या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं ते देखील आम्ही रिकव्हर करणार. त्यानंतर पुन्हा संशय म्हणून आई वडिलांनी त्याच्याकडे बोट दाखवलं. त्यानंतर माहिती पडलं पोलिसांना काहीतरी प्रकार आई वडील तुमच्याकडे आला.
आम्हाला तपासामध्ये तो सदरचा आरोपी त्याची पत्नी निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे. आता या सर्व गोष्टी 8 दिवसाच्या रिमांडमध्ये हाच तपास करणार, सर्व गोष्टी समोर येतील. ठीक. सर कल्याण में उसको क्या जान से मारने धमकी, उसको नौपाड़ा में सुरक्षित रखा गया, क्या आरोपी को नौपाड़ा में रखा गया। क्राइम ब्रांच ने उसको शेगांव बुल्डाना से अरेस्ट करके यहाँ पे नौपाड़ा में यहाँ पे लेके आए. हमने उसका इंट्रोगेशन वगैरह सब किया. उसके बाद हमने कोळसेवाड़ी कल्याण पुलिस को उसको हैंडओवर किया. तो लोगों में असंतोष है काफी इस माहौल की वजह से, इस प्रकार की वजह से क्या मैसेज रहेगा लोगों को? मैं पुलिस की तरफ से इतना आह्वान करूँगा कि हमारा इसके बारे में जो महिला अत्याचार और महिला के बारे में जो घटना होती है, इसके लिए हम प्रिवेंशन में हर स्कूल कॉलेजेस और जो भी कुछ सामाजिक संगठन है सोसाइटी में जाके हर जगह जाके हम अवेयरनेस कर रहे हैं. हमारा स्पेशल लेडीज़ प्रोटेक्शन के लिए हमारा स्पेशल स्क्वाड भी है. और इसके बारे में जो कुछ एनजीओ है वो एनजीओ की मदद से भी हम उसमें अधिक से अच्छा काम कर रहे हैं प्रिवेंशन के बारे में. और जो भी ऐसे केस रजिस्टर होती है, फिर भी कुछ केस रजिस्टर होते हैं मोलेस्टेशन की हो, रेप की हो, कुछ भी हो, उसमें एकदम बारकाई से अच्छी तरह से साइंटिफिक एविडेंस के साथ पूरा अच्छा तपास किया जाए ताकि आरोपी को उसमें सजा मिले. सर अशाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला. अशीच मागणी आता जनतेतून होत आहे. यावर तुम्ही काय आवाहन कराल? तो विषय वेगळा आहे. आपण या विषयासंदर्भात बोलूया. ठीक आहे, घ्या बाईट. अजून एक प्रेस आहे. ते पण आता ऑफिशियली काय असेल तर ताकीद करताय. सर फायरिंग आपने में क्या 7 अक्टूबर 2022 में पुलिस स्टेशन कासरवडवली के एरिया में संदीप आड़सोलकर के बांधकाम व्यवसायिक है, उनके ऊपर फायरिंग हुई थी. उसमें वो गंभीर रीत्या जख्मी हुए थे. उसमें यूनिट 5 के पुलिस निरीक्षक सलील भोसले और उनके टीम ने पैरेलल इन्वेस्टिगेशन करके समांतर तपास करके अभी तक 5 आरोपी को अटक किया है. उसमें प्रतीक शर्मा, राजकुमार हांडे, आकांत पवड़े, तुषार पवार और रोहित गंगोत्री, ये 5 आरोपी को अभी तक अटक किया है. कोर्ट ने उनकी पुलिस कस्टडी रिमांड दी है. अभी ये गुने के बारे में इनको जो आरोपी जो है उनको किसने सपोर्ट किया है और किसका सहभाग है, ये इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं. किस वजह से फायरिंग की गई थी, क्या कुछ इन्फॉर्मेशन को बताया? कंप्लेनेंट संदीप आड़सोल ये बांधकाम व्यवसायिक है और आरोपी जो है वो कंस्ट्रक्शन साइट पे काम करते हैं. उनका कुछ आर्थिक व्यवहार था, उसके वजह से ये गुना हुआ है. नेता का हाथ है ऐसा क्या बताएंगे? क्या कॉर्पोरेट में कोई हाथ है, शिवसेना के लीडर है क्या? अभी पुलिस कस्टडी रिमांड में लिए. इसमें हम आगे इन्वेस्टिगेशन करके जिसका भी सहभाग है उसका इंक्वायरी हो जाए. ये आरोपी उस टाइम कंस्ट्रक्शन साइट पे काम कर रहे थे और ये आरोपी के ऊपर भी आकांत पवड़े के ऊपर 2 गुने दाखिल है, गोविंद हांडे के ऊपर 1 गुना दाखिल है और प्रतीक शर्मा के ऊपर 4 गुने दाखिल है. इसके पे आरोपी का मोटिव था कि क्योंकि कहा गया था कि करेंगे फायरिंग करने के लिए, मोटिव कुछ बताया उन्होंने इसको लेकर? ये उनका आर्थिक व्यवहार था और उसके वजह से उनके वाद विवाद हुए थे और उसके बाद ये ऑफेंस हुआ है. सर गिरफ्तारी कहाँ से की गई? उनकी गिरफ्तारी कहाँ से की गई? गिरफ्तारी ये अपने कोलशे, कापुरबावड़ी और भिवंडी से की. उनके रहने से आगे 2 साल इसमें फायरिंग करने के लिए जो भी कुछ वेपन यूज किया है और जो व्हीकल्स बाकी भी कुछ चीजें जो यूज किए वो इन्वेस्टिगेशन में हम सीज करें.